खरं तर पीएम किसान योजनेची सुरुवात ही डिसेंबर 2018 मध्ये करण्यात आली। आतापर्यंत किसान सन्मान निधीचे 19 हप्ते हे लाभधारक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेत। मात्र वर्ध्यातील बाबूलालजी आत्रामांना मरेपर्यंत किसान सन्मान निधीच्या हप्त्यासाठी झगडत राहावं लागलं होतं। बघूया या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। फोटोत दिसणारे बाबूलालजी आत्राम आता या जगात नाहीयेत। वयाच्या 94व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। गेली 2 वर्ष ते किसान सन्मान निधीसाठी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवत राहिले, पण अखेर त्यांची प्राणज्योत मालवली। पण किसान सन्मान निधीचे पैसे त्यांना मिळालेच नाहीत। बाबूलालजी आत्राम यांच्या बँक खात्यात किसान सन्मान निधीचे पहिले 12 हप्ते नियमितपणे जमा झाले। 12व्या हप्त्यानंतर किसान सन्मान निधीचे पुढचे पैसे मिळालेच नाहीत। बाबूलालजी 2 वर्षांपासून शासकीय कार्यालयाचा उंबरठा झिजवत होते। तहसील कार्यालय आणि कृषी विभागाने एकमेकांकडे बोट दाखवले। बाबूलालजी आत्राम यांनी आमदार, खासदार आणि पालकमंत्र्यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवले। माजी आमदार दादाराव केसेंनी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही पाठवले, प्राणज्योत मालवली, पण किसान सन्मान निधीचे पैसे काही मिळाले नाही। सातत्याने 12व्या किस्तपासून त्यांचा हप्ता मिळत नव्हता। वारंवार मी तहसील कार्यालय, कृषी विभाग, प्रत्येक कार्यालय गाठले। इव्हन जिल्हाधिकाऱ्यालय, महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्र्यापर्यंत मी हा प्रश्न घेऊन गेलो, तरी त्यांच्यावर काही तोडगा निघाला नाही। आज मी सुशिक्षित आहे। सुशिक्षित असल्यामुळे आज मी स्वतःला न्याय नाही देऊ शकत, तर का सामान्य जनते काय त्यांना उत्तर काय मिळेल? जर तहसील कार्यालयात जर गेलो, असे किती लोक उभे असतात की त्यांना की अशा त्रुटीमुळे क्लिअर आहे, आधार सेटिंग पूर्ण टोटल क्लिअर आहे, सर्व गोष्टी पूर्ण क्लिअर आहे। ऑलरेडी माझ्या अकाउंटला डीबीटीच्या माध्यमातून पैसे सुद्धा जमा होते। आज मला जर न्याय नाही भेटला, आज माझे आजोबा मरण पावले। आखरी जी त्यांची अपेक्षा होत्या त्यांची अपेक्षा ढसावल्या गेली आहे। काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक आणि शेतकरी नेते शैलेश अग्रवाल यांनी बाबूलालजी आत्राम यांच्या परिवाराला भेट देत सांत्वन केलं। यावेळी त्यांनी शासकीय कारभारावर बोट ठेवत सरकारवर निशाणा साधला। मागील 2-3 वर्षापासून सातत्याने त्यांच्या मुलीचा मुलगा हा किसान सन्मान निधी त्यांच्या खात्यात जमावा याच्यासाठी त्यांच्यासह प्रत्येक कार्यालयाला गाठत होता, चक्रा मारत होता, उंबरठे झिजवत होता। मात्र या ठिकाणी किसान सन्मान निधीचे मोठमोठे बोर्ड लावण्यात आले, घोषणा करण्यात आल्या। मात्र या ठिकाणी शेतकऱ्याचा मृत्यू झाला, पण तरीही त्याला अजूनपर्यंत शासनाचा सन्मान त्याच्यापर्यंत त्या किसान सन्मानाचा पोहोचला नाही। ही दुर्दैवी व्यथा आणि अवस्था या देशात या किसान सन्मान निधीची आहे। पीएम किसान योजनेची सुरुवात डिसेंबर 2018 मध्ये करण्यात आली। अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून वर्षाला 6,000 रुपये दिले जातात। आतापर्यंत किसान सन्मान निधीचे 19 हप्ते लाभधारक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेत, पण बाबूलालजी आत्रामांना मरेपर्यंत किसान सन्मान निधीच्या हप्त्यासाठी झगडत राहावं लागणं यासारखं दुर्दैव ते काय? पंकज कादगे, पुढारी न्यूज, वर्धा।